साधने तरी हीच दोन्ही, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी. कमी आहे जरा. याचा धरी विटाळ देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. तुका म्हणे ते शरीर, तुका म्हणे ते शरीर, ग्रह भांडार देवाचे, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. पांडुरंगा करू पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजव चित्ताशी आपुलिया, हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान दिवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधी राजा, वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. प्रस्तुत प्राप्तस्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ जगद्गुरु वैराग्य मूर्ती विश्वोद्धारक भगवत पूज्यपाद संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हा मला अतिशय सोपा परमार्थ भगवत प्राप्ती करून मिळवून देणारा, भाग्याचा उदय करणारा आणि अपवित्र शरीराला पवित्र करणारं साधन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या द्वारा सांगितलेले आहे. विठाला शिवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा. पवित्र पुण्यभूमी हेळंब या ठिकाणी कैलासवासी गंबा गीताबाई लक्ष्मणराव होळंबे यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं आजची सेवा आहे. या कार्यक्रमाचे आयोजक ताराचंद लक्ष्मण होळंबे, कारभारी लक्ष्मण होळंबे, समस्त होळंबे परिवार. विठाला विठाला संतांनी तशा लोकांच्या जीवनाचा निषेध केलेला आहे. महाराज म्हणतात पूस नाही पायचारी, मनुष्य परी कुतरीती. शेपूट नाही, 4 पाय नाहीत, पण तरी ती माणसं जनावरांमध्ये मोडतात. कोणती माणसं ज्यांच्या जीवनामध्ये कर्तव्य करण्याची जाण नाही, कर्तव्याची जाण नाही, आपण माणूस आहोत याची आठवण नाही. ज्या राष्ट्रामध्ये, ज्या संतांच्या देशामध्ये आपण जन्माला आलो त्या देशाचं महत्व नाही, अशा मनुष्याच्या जीवनाचा महापुरुषांनी, शास्त्रांनी, ग्रंथांनी आणि संतांनी धिक्कार केलेला आहे. विठाला विठाला त्यामध्ये मनुष्य जन्मात सर्वश्रेष्ठ कर्तव्य आणि मोठा धर्म जर कोणता असेल तर आपल्या आई वडिलांची सेवा करणे हा मनुष्याचा आद्य धर्म आहे. लक्षात ठेवा.
धर्माची सेवा करावी, भगवंताचं नाव घ्यावं, साधू संतांच्या संगतीमध्ये राहावं, चांगलं वर्तन करावं हे संतांनी सांगितलेले आहे. पण त्याही पेक्षा या साधनापैकी कुठलंही साधन जरी नाही घडलं तरी मनुष्य जन्माला आल्यावर आपल्या आई वडिलांना समाधानामध्ये सुखामध्ये ठेवावं आणि त्यांना समाधानामध्ये सुखामध्ये ठेवणंच हीच मनुष्य जन्मातली आई वडिलांची पूजा आहे, नाही का? आई वडिलांच्या पूजेला मंत्र लागत नाहीत, आई वडिलांच्या पूजेला ब्राह्मण लागत नाही, आई वडिलांच्या पूजेला काही गंध धूप दीप षडरस कुठल्या प्रकारचे काही मधुपर्कादी पूजन करण्याची त्यांची गरज नाही. मग त्यांची सेवा कशाने होते बाबा? गोड बोलण्याने, अंग भरून वस्त्रे आणि वेळेला भोजन आणि त्यांच्या जो समाधान आहे जर आपण चर्चा केली तर हीच त्यांच्या जीवनातली सर्वश्रेष्ठ महापूजा आहे. माणसं या जगामध्ये बाकी नको ते अवडंबर करायला तयार आहेत, फक्त माय बापाची सेवा नको आहे. या जगामध्ये चालते बोलते दैवत जर कोण असतील तर ते फक्त आई वडील आहेत, मला दुसरं कोणी नाही. तसे देवानं जगताने काही चालते बोलते, त्याच्यामध्ये सूर्य एक दिसणारा देव आहे, चंद्र दिसणारा देव आहे, आई वडील हे दिसणारे देव आहेत. या दिसणाऱ्या देवामध्ये आई वडिलांचा नंबर पहिला आहे. म्हणून शहाण्या माणसाने कलियुगामध्ये दुसरं काही साधन करण्यापेक्षा आमच्या पुंडलिकरायासारख्या सत्पुरुषांनी आई वडिलांची सेवा केली आणि योग्याला दुर्लभ असणारा परमात्मा या कलियुगातला काय नवला बाई पहा बघा, जो ब्रह्मादिकाला दुर्लभ आहे, 60 हजार वर्ष साधना करूनही जो मिळत नाही, ज्याच्या भेटीसाठी जन्मच्या जन्म वाया गेले. तुकाराम महाराज म्हणाले, योगियांचे ध्यानी ध्याना तुळशी तो पाशी मागे पुढे. साधन करताना जो मिळाला नाही, ध्यान जप तप करताना तो मिळाला नाही, तो भक्तराज पुंडलिकाला आई वडिलांच्या सेवेने मिळाला. याचाच अर्थ आई वडिलांची सेवा किती श्रेष्ठ आहे. पुंडलिकरायाचं चरित्र तुम्हाला आम्हाला सांगतो. जे कधी कुणाच्या ध्यानाला येत नाही, पुंडलिकाने त्याला विठेवर उभं केलेली काही प्रमाणे आपल्यामध्ये नाही का? आपण शिल्प प्रमाणे माय बापाची सेवा करुनी विठ्ठल आणिला सखा कशी जोडली पुंडलिका. आई वडिलांची सेवा केली, बाकीचं कुठलंही कसल्याही प्रकारचं साधन त्यांनी केलं नाही, मग त्याला परमेश्वराची भेट झाली. मग या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन आहे आपल्या आई वडिलांची सेवा करावी. जिवंतपणी ज्यांनी केली त्यांच्या मृत्यूच्या नंतर ही सेवाच आहे. आई वडिलांची गोड जेवण आहे, श्राद्ध आहे, काही जे काही विधी असतील आपल्यामध्ये, आता वेगळ्या पुराणाने वेगळ्या प्रकारचे विधी सांगितलेले आहेत नाही का? पण सगळ्यात मोठा विधी आहे जिवंतपणी सेवा केली, त्याला बाकी काही केलं काय नाही केलं काय त्याची काही गरज पडत नाही. आपण कलियुगामध्ये दृश्य पाहत असतो, जिवंतपणे अन्न पाणी भेटत नाही, पण मेल्यावर स्वतःची प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून गाव जेव घालणारे बरेच बहादर आहेत. जिवंतपणे आई कोणत्या घरामध्ये होती, काय करत होती, खात होती का पीत होती, तिची अवस्था काय होती, आजार होता का नव्हता, याचंही काही मनुष्याला भान नसतं. एक जण म्हणला आणि आल्यानंतर दवाखान्यामध्ये आई त्याची आणून टाकली होती गोपाळे बाबा दवाखान्यामध्ये, आणि आल्यानंतर मग ती दवाखान्यामध्ये आई वारली, पुत्राला फोन केला, बाबा तुझी आई आंबेजोगाईच्या दवाखान्यामध्ये वारलेली आहे, आणि त्या नंबरवर फोन टाकला. महाराज स्वतःच्या आईचं प्रेत सुद्धा त्याला ओळखता येत नव्हतं बरं का. प्रेताजवळ इकडे जायचं तिकडे जायचं तिकडे जायचं. एका जवळच्या माणसाने विचारलं, का म्हणजे या 2-4 प्रेतामध्ये तुम्हाला तुमच्या आईचं प्रेत ओळखू देत नाही? म्हणला 12 वर्ष झालं मी माईचं तोंडच बघितलं नव्हतं म्हणला. आणि का बघितलं नाही त्याचं कारण आहे म्हणला, माझे वडील वारले, माझ्या बायकोनं सांगितलं जिला पती नाही तिचं मुख पाहिलं की तोंड पाहिल्यावर यश येत नाही, पण 12 वर्ष बघितलंच नव्हतं म्हणला. 12 वर्ष पाहिलंच नव्हतं म्हणला नाही का? मग अशा बेशरम आज दुष्काळ का पडलेला आहे, अशी निर्लज्ज जामात या राष्ट्रामध्ये जन्माला आलेली असल्यामुळं आज दुष्काळ भोगावा लागतोय. विठाला बाबा शास्त्राने सांगितले, आई वेश्या आहे, वेश्या देहाचा विक्रय करते, पण तरी सुद्धा पुत्रानं जर तिची सेवा केली तर त्याला
ब्रह्मादिकाच्या सेवेचं पुण्य मिळतं. बाप मूर्खाचा वाईट आहे, दरोडेखोर आहे, आचार भ्रष्ट आहे, वर्तन व्यवस्थित नाही, पण अशाही बापाला पुत्राला वाईट मानायला अधिकार नाही. त्याची जर सेवा केली तरी त्याला भगवंताची प्राप्ती होते. पण आई वडिलांचे गुणदोष आपण पाहू नये, त्यांची सेवा करावी हे संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितले. आणि पुरुषाच्या जन्मामध्ये आमच्या नाथ महाराजांनी पर्वकाळ सांगितलेला आहे. कोणता? ज्या दिवशी आई वडील गेले, नाथराय म्हणतात तो पुत्रासाठी पर्वकाळ आहे. हरी पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडी गवे माता पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळा ती पवित्र सोम सूर्यादी ग्रहणे हे होनी कराती वरणे माता पितर मरणे अंकित जे दिवस माय बाप केवळ माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थाशी. कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. आमचे ज्ञानेश्वर महाराज त्याच्या फार पुढे जाऊन बोलतात, सकळ तीर्थाची आधुरे का माता पितरे तयाच्या सेवेशी शरीर लोण कीजे. बाबा, जगात दुर्लभ कोणती वस्तू आहे सांगतो. देव दुर्लभ नाही, महात्म्याची भेट दुर्लभ नाही, परिवारातलं सुख मिळवणं दुर्लभ नाही, धन कमवणं दुर्लभ नाही. विठाला विठाला मनुष्याचा जन्म सुद्धा दुर्लभ नाही. माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा.
माणसाचा जन्म दुर्लभ नाही, पाप पुण्य समान करून मनुष्याचा जन्म मिळवता येतो. भगवंताची भेट दुर्लभ नाही, संताची भेट दुर्लभ नाही. आहे अवघड नाही असं नाही, पण चांगलं वर्तन केल्यावर संतही भेटू शकतात. या जगामध्ये दुर्लभच काय आहे? हातातून गेलेले आई वडील केवढेही प्रयत्न केले तरी पुन्हा प्राप्त करता येत नाही. जगात दुर्लभ वस्तू हीच आहे, गेलेली आई आणि मेलेला बाप कुणालाच परत आणता आला नाही. विठाला अपवादाला कारण आमच्या भागीरथाबाईचं उदाहरण आहे. अपवादाला कारण ते महाराज मेलेच नव्हते. सदेह वैकुंठगमन करून जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते. म्हणून वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकाराम महाराज खाली आले. आपल्या मुलीच्या प्रेमासाठी, तिच्या भावासाठी खाली आले. बा तेवढं काही आपला भावदोड नाही. अहो जिवंतपणी माय बापाला पाणी पाजण्याची आपली तयारी नाही, त्यांना नीट बोलण्याची तयारी नाही, आणि मेलेले आपण बहादर परत आणणार होतो. विठाला काही माणसांना एवढा त्रास होतो आई वडिलांचा. एक मनुष्य मला विचारू लागला, म्हटलं महाराज तुम्हाला मरण कळते का? म्हणलं हो. कुणाचं बघायचं? बायकोचं का मेवणीचं? म्हणलं यायचं नाही. मग कुणाला पाहिजे? अहो म्हणलं तुम्हाला काही? अहो आमच्या वडिलांनी फार त्रास दिला म्हणला, आणि हे त्यांचं पाहायचं होतं. म्हटलं किती दिवस राहिले ते आणखी नाही का? अशी काही मरण कशी गेलीत म्हणून ते बघायचे म्हणलं नाही का? आता मृत्यू काय? आणि आपल्या परिवारातली माणसं आपल्या निष्ठुर होतातच. पत्नी पुत्र गजेंद्रासारखी उदाहरणं आपल्याला ठाऊक आहेत, माहीत आहे. बघा आम्ही पुण्याला दवाखान्यामध्ये असताना आपलं संध्याकाळच्या वेळेला ते बाहेर असं फिरायचं होतं. जमिनीदार माहिती ती घरात दवाखान्याच्या समोर संध्याकाळच्या वेळेला ते हातामध्ये द्यायची ना, असं थोडे पाय मोकळे व्हावेत म्हणून फिरायला बाहेर न्यायची, खाली घेऊन जायची. आणि फिरायला गेल्यानंतर मग ते बाहेर असं जायचं. आम्ही आपलं ते थोडंसं गार्डन होतं पुढे, त्या गार्डनमध्ये जाऊन आपलं संध्याकाळच्या वेळा बसायचं. आणि बसला असताना एका बाजूला बसलो, तिथं सगळी माणसं इंग्रजी बोलणारीच होते, मराठी बोलणारा माणूसच नव्हता. ते दवाखान्यात म्हणजे भयंकर भारी. आणि मग ते झोपलेले बसलेले असताना एक वयस्कर म्हातारी आणि एक मुलगा होता. मुलगा चांगला क्वालिफाईड नोकरीला होता, मोठ्या पदावर असला पाहिजे. त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या पोशाखावरून असं वाटू लागलं की तो क्लासवन अधिकारी असला पाहिजे. आणि त्याची म्हातारी आई त्याच्याजवळ बसलेली होती. आणि म्हातारी आई बसली असताना ती म्हातारी त्या मुलाला शिकू लागली, कशाला खर्च करतोय, काय गरज आहे? आता बापाचं राहिलेच काय, वय होऊन गेलेले. आणि 10 लाख रुपये, आता तू म्हणायला 5-7 लाख रुपये या ऑपरेशनला लागणार आहेत. 5-7 लाख घालून सुद्धा म्हातारी किती दिवस वाचणार आहे? 10 वर्षाला का होईना, 10-5 वर्षाला मरणारच आहे ना. मग आता याचं काय काम आहे? मरू दे ना, कशाला? चल घरी घेऊन जाऊ, त्याच्यात कार्यक्रम होईल, गोड जेवण होईल, सगळं काही होईल, याला ठेवू नको. आणि मग माझ्या मनामध्ये विचार आला. ती उठून गेलं, म्हातारी अशी बाजूला बसली होती. मी तिला विचारलं, आजी? माझ्याकडे पाहिलं, ते दवाखान्यातले कपडे होते अंगावर. ते महाराजपणाचा वेश नव्हता, अंगावर चड्डी ते त्यांचं शर्ट असायचं अंगामध्ये घातलेलं. मग ती मला म्हणायला लागली, बाळ कुठला आहेस? म्हणलं आजी मी कुठला आहेस हे विचारण्यापेक्षा मी तुम्हाला हे विचारू का, हीच वेळ जर तुमच्यावर आली म्हातारीने असं म्हणलं असतं, तुम्हाला कसं वाटलं असतं? म्हातारीने काहीतरी कष्ट नाही. म्हातारी उठली वाटायला लागली, जास्त बोलावतो नाही का? माझा दृष्टांत तुमच्या लक्षात आला असेल. घरदार प्रपंचातली माणसं आपली नाहीत बाबा, पत्नी वगैरे नाहीत, आपल्याला माहित आहे. पण वडिलांसाठी पुत्र कोणी असेल नसेल, पण पुत्रासाठी मात्र आई वडील देव आहेत, म्हणून त्यांनी सेवा केली पाहिजे. विठाला विठाला प्राणापेक्षाही त्याने आपल्यावर प्रेम केलं असतं महाराज, प्राणापेक्षाही. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. या परिवाराने जिवंतपणी सेवा. आता या माऊलीचा मृत्यू तर असावा, ज्ञानोबारायच्या ओवी सारखा यांचा मरण आहे. या गीताबाईंचा असा मृत्यू आहे. मी ऐकलं बा कसा, झाकलिया घटीचा देवा, नेनो काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आदल्या दिवशी शेतामध्ये काम, दुसऱ्या दिवशी सकाळी काही काम करून आपलं शरीर, प्रत्येक माणसाला असं मरण यावं, आणि असा मरणाराच माणूस पुण्यवान आहे. विठाला विठाला झाकलिया. जसं घरामध्ये दिवा लावला आणि अचानक दिवा विझावा, तसं महात्म्यांच्या मृत्यूचं कारण सांगितले. त्यांना साधू मरणामध्ये ओळखावा, लक्षात ठेवा. आणि काही काही अशी माणसं भाग्यवान असतात की त्यांना मृत्यूचा
त्रास सहन करावा लागत नाही. उठा उठी का जैसे प्रवासाशी निघे, गंगेचे ओघ मालवती सर्वांगे, तैसा देह ठेवून संगे ईश्वरा सवे जाय. एखादा मनुष्य प्रवासाला निघावा, गंगा पूर आल्यानंतर व्हावी, तसे काही माणसं इथून उठतात आणि वैकुंठात जाऊन बसतात. विठाला विठाला. आमच्या गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण मी नेहमी सांगतो. म्हणजे सद्गुरू माऊली सांगायचे, एकदा आमचे गुरु महाराज गोंदवलेकर महाराजांना भेटण्यासाठी गेले बरं का आपा. आणि भेटायला गेल्यानंतर ते असे जाऊन बसले होते त्यांच्याजवळ आणि हातामध्ये हात घेतला. गोंदवलेकर महाराज नामधारक होते. त्यांचं पुस्तक तुम्ही वाचलं ना, प्रवचन मला शिवांनाने आणून दिली होती ती पुस्तक प्रवचनाची. फार मोठा महात्मा नामधारक होते आमचे गोंदवलेकर महाराज. आणि ते असे शेवटच्या वेळेला त्यांच्या वृद्धापकाळामध्ये झोपलेले होते. आणि झोपल्यास आमचे गुरु महाराज भेटण्यासाठी गेले. हातामध्ये हात घातला. गोंदवलेकर महाराजांना आमच्या सद्गुरू महाराजांनी विचारलं, महाराज एक प्रश्न विचारू का म्हणले तुम्हाला. म्हणजे कोणता विचारायचा. आता तुम्ही थकला, तुम्हाला मृत्यूची काही भीती वाटत नाही का म्हणजे. गोंदवलेकर महाराज म्हणले, वेड्या दोस्ताची कुठे भीती वाटते का. मी मृत्यूला सखा केलेले आहे म्हणले, माझा दोस्त केलेले आहे म्हणले, मला भीती वाटत नाही. काय भीती आहे म्हणले. आम्हाला मरणाची भीती नाही. का नाही. इथून उठायचं, वर जाऊन बसायचं, वर कंटाळा आला वरून उठायचं, खाली यायचं. म्हणजे महानामधारकाला, साधू पुरुषाला मृत्यू एवढा सोपा आहे. पण तुम्हाला मला एवढा अवघड आहे. महाराज कधीच येऊ नये असं वाटतं. विठाला विठाला. ज्ञानोबांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, आगा मल हा बोलन सहाती. जाय तिकडे मर म्हणलेले सुद्धा माणसाला जमत नाही. मर म्हणलेले सुद्धा जमत नाही. मृत्यूला घाबरतात. केवढंही दुःख सहन करतील, केवढाही त्रास सहन करतील, काही करायला तयार होते. पण प्रत्येक माणसाला असं वाटतं की मरूच नाही, अमर असलं पाहिजे अशी माणसाची भीती असते. कंटाळलेली, कोणी न विचारणारी माणसं सुद्धा वैद्यनाथाच्या पायऱ्याला भीक मागून जीवन जगतात, पण मरण नको म्हणतात. विठाला विठाला. वैद्यनाथाच्या पायरीला गेलो. जात असताना एका पायरीला एका बाजूला एक म्हातारी आजी बसली होती. आजी बसले ते आमच्या गाडीमध्ये कोणतरी काही खायला दिलं होतं. ते चायनीज पदार्थ होता. ते आम्ही खात नाही. ते मग ते गाडीमध्ये ठेवले असलं. मी काय म्हटलं, बाई आपण तर खाऊ नये. त्या हॉटेलमधले एक जणांनी घेऊन दिलं महाराजांना खायला लावा म्हणून. लोक काय घेऊन देतील त्याची काही हे नसते बरोबर ना. बहुतांश समाज वाट लावायलाच बसलेला असतो नाही का. त्याने ते आणून दिले होते. ते हातामध्ये आणून दिलं माझ्या. मला म्हणलं ना खा. म्हणलं ना खातो बा. त्याच्या श्रद्धेला कशाला तडा जाऊ द्यायचा म्हणून खा. ती हातामध्ये घेतलं, गाडीचं ठेवलं. त्या ड्रायव्हरला म्हणलं आपण आता वैद्यनाथाच्या दर्शनाला जाऊया. आणि ते म्हणलं नाही गाडीतलं काय करायचं म्हणलं, तुला खायचे का. म्हणलं नाही. मग वैद्यनाथाच्या पायरीच्या कोणाला तरी देऊन टाक म्हणलं, ते लोक खातात. ते हातामध्ये घेऊन जाताना ते ड्रायव्हर ती म्हातारी विचारली, याच्यात काय. म्हणलं मरायचं औषध आहे. ते म्हणले मला कशाला. अहो म्हणलं रोज भीक मागता, मुलं नाही, संततीने हातापायाला महारोग झालाय तुमच्या आणि खाऊन मरा ना. ते म्हणले महाराज तुम्हाला माहित नाही, शेण खावा पण दुनिया बघावा शिकवणे म्हणले आमची नाही का. काय खायला नाही भेटलं तरी चालेल, पण जीवन जगण्याची आम्हाला इच्छा असते. बाबा रोग्याला मृत्यू नकोय, कुणालाच मृत्यू आवडत नाही, पण जगातलं दुःख हेच आहे, आल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. मला मृत्यू नको, प्रत्येक माणसाला असं वाटायला लागतं. पण भगवान परमात्म्याने या मृत्यू लोकामध्ये एक नियम सारखा केलेला आहे. तो नियम कोणता आहे. तो नियम हाच आहे, प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे, राहणं वेगळं आहे, खाणं वेगळं आहे, पिणं वेगळं आहे, धन वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे, पण सगळ्यांना ही गोष्ट समान आहे. जन्माला आला त्याला मरावंच लागतं. याच्यात कुठल्याही आणि कसल्याही प्रकारचा संशय नाही. मग तो अवतारिक पुरुष असो अथवा आपल्यासारखा सामान्य जीव असो. जगद्गुरु तुकाराम महाराज एका प्रमाणाच्या द्वारा सांगतात,
मला सांगा उपजल्या पिंडा मरण सांगाती मरती उपजती सवेची ते याचं नाव संसार आहे. आगाव मृत्यू आहे. मग मृत्यू आहे पण मृत्यू असल्यावर काय करावं लागेल? अंतरात मनुष्याला काहीतरी साधनं करावं लागतील नाही का? आपल्याला मरायचं आहे. मग मरण्यासाठी काय करावं लागेल? साधू पुरुषांनी एक पर्याय सांगितला, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. महाराज नेमका परमार्थ म्हणजे काय आम्हाला सांगा म्हणजे आपण ऐकत असतो बा. साधू पुरुष संत महंत तुम्हाला आम्हाला सांगतात की भक्ती करा परमार्थ करा, पण नेमका परमार्थ म्हणजे काय? नेमकी हरिभक्ती म्हणजे काय? माळा घालणं परमार्थ आहे का? कीर्तन करणं परमार्थ आहे का? देवाचं भजन करणं परमार्थ आहे का? अन्नदान करणं परमार्थ आहे का? नाम साधना करणं परमार्थ आहे का? नेमका परमार्थ म्हणजे काय? नेमका परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे बाबा, शास्त्रानुसार व्यवस्थित कुणाला त्रास न देता शुद्ध जीवन जगणं याचं नाव परमार्थ. विठाला विठाला शास्त्राने पुराणाने परमार्थाच्या व्याख्या याच सांगितलेल्या आहेत. पुण्यदी परोपकार, पापदी परपीडा. पुण्य म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे आणि पाप म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे, दुसऱ्याला विनाकारण बोलणे, मानहानी करणे एखाद्याची, त्याचं नाव आहे पाप. मग आपण जे परमार्थ, आता लोक म्हणतात आम्ही परमार्थिक आहोत असं काही माणसं दाखवतात. गळ्यामध्ये मोठ्या माळाच्या माळा अशा जणू काही टपोऱ्या घातल्या असतात नाही का? एखाद्याच्या बैलाच्या गळ्यात तरी कमी 7 पोळ्याच्या दिवशी एवढ्या माळा काही माणसाच्या अंगात असतात. पण वागणं जर पाहिलं ना, सकाळी उठून वेश्येचं तोंड पाहू वाटत पण त्याचं बघा वाटत नाही. विठाल परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे आपलं जीवन निष्कलंक स्वरूपाने जीवन जगणं. महापुरुषांनी परमार्थ केला, भगवंताचं नाम घेतलं, पण त्या नामापेक्षाही त्यांनी आपला आचार सांभाळलेला आहे. लक्षात ठेवा. नाम साधना करावी, परमार्थ करावा, भजन करावं, पोथी पुराण वाचावी, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी. जर आपल्याला व्यवस्थित वागता आणि जगता येत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. आमच्या जगद्गुरूंनी ते एके ठिकाणी म्हटलेले, भजन देव
जर आपल्या जीवनाचा आचार व्यवस्थित नसेल तर त्या परमार्थाचा कसल्याही कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. जसं समुद्रावर पाऊस पडून उपयोग नाही, अग्नीमध्ये बीज पेरून उपयोग नाही, तसा आचार भ्रष्ट मनुष्याने केवढाही मोठा परमार्थ केला तर त्याचा तिळ मात्र सुद्धा कसल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. खडकी जैशी वर्षली, खडकी जैसी वर्षली, ही आगी माझी पेरली, ही आगी माझी पेरली, वांज फुल फुलली झाड जैसे, वांज फुली फुलली झाड जैशी. आणि मग तैसा तयाचा परमार्थ, तयाशीच करी अनर्थ, भोगणी लागती आघात यमदूताची. तसा परमार्थ आहे, लक्षात ठेवा. काय उपयोग आहे? काही काही वस्तूचा उपयोगच होत नाही. बुवा बेसनाचं झाड खूप वाढलं, युरिया खताचा डोस दिला, हा युरिया खताचा डोस दिला, हा एवढे बेसरमाच्या झाडाला काय उपयोग होईल सांगा. हा जाऊ का बाबा होईल. साबरी वाढ गेल्या सर, साबरी वाढ. भाऊजी वा, भाऊजी वा. सांगितलं का? पुन्हा मी सांगू द्या, पण तुमच्या पार्टीने सांगितलं नाही का? विठ्ठल. काय उपयोग आहे त्याचा? आमचे गुरु महाराज म्हणायचे बेशरमाचं फूल चांगलं आहे, देवाच्या पूजेच्याही कामाचं नाही आणि वाहण्याच्याही कामाचं नाही का? त्याचा अधिकार नाही. तसा एखाद्याचा परमार्थ फार गोड आहे, शेवट गोड करण्यासाठी परमार्थ कामाचा नाही. चांगलं वागून जो परमार्थ करेल त्याच कल्याण आहे, मग बाकीच्यांचं नाही. विठाला काही काही मनुष्यांना असा भ्रम असतो की मी जे जीवनामध्ये करायला लागलो ते लोकांना माहित नाही. काही काही माणसांचं असं, मी जसा वागतोय ना की माझ्या अंधारातली घोटाळे ह्या लोकांनी माहित नाही. तिकडले अंधारातले नाही, अंधारातले घोटाळे माहित नाहीत. काही माणसांना असं वाटायला लागतं माझं जे वागणं आहे तेच योग्य आहे. नाही बाबा, आपलं वागणं कसं आहे, आपलं जीवन कसं आहे हे आपल्याला कळत नाही. शास्त्रात आपली लायकी शोधावी लागते. आपलं रूप कसं आहे आरशात पाहिल्याशिवाय दिसत नाही, आणि आपलं वागणं कसं आहे शास्त्र वाचल्याशिवाय कळत नाही. पण आपलं जीवन वागणं जगणं जर पाहायचं असेल संतांच्या शास्त्राच्या संगतीत जा आणि मग दूर दूर करा, असं संताचं म्हणणं. वासरामध्ये हे होते काय, वासरात लंगडी गाय शानी म्हणे की आपल्याला 4 नक्क्यात एक थोडा नाक वाला होता, 4 नक्क्यात एक नाक वाला होता. आणि तो म्हणायचा माझ्या इतका कोणी रूपवानच नाही, कुणात म्हणायचा नकट्यामध्ये बसून. वासरामध्ये एक लंगडी गाय होती, ती वासरामध्ये पळायची, मग चांगला चारा दिसला की ती जायची खायची, आणि त्या गायला वाटायचं एवढ्यामध्ये मी शहाणी. अज्ञानातला ज्ञानी होण्यापेक्षा ज्ञानातला मूर्ख झालेलं बरं होतं. आणि आचारवान मनुष्य म्हणजे कसा आहे, ज्ञानातला ज्ञानी नाही आणि मूर्खातला मूर्ख नाही, तो शहाण्यातला शहाणा आहे. विठाला म्हणून महापुरुषांनी एकच गोष्ट सांभाळलेली बाबा, कोणती? आपल्या चारित्र्याला कलंक लागू दिला नाही, आपलं चारित्र्य सांभाळलं. आणि ज्या मनुष्याला चारित्र्य आणि शील सांभाळता आलं त्याच माणसाचा परमार्थ करायची. अहिंसा परमो धर्म शीलस्य श्रेष्ठ भूषणम. शास्त्र सांगतं सर्वात मोठा दागिना जर काय असेल माणसाचा, अंगठी नाही, मोठं लॉकेट नाही, त्याचं वागणं हा माणसाचा दागिना आहे. आणि मनुष्य शोभून दिसतो कशाने? कपड्यानी नाही, दागिन्यानी नाही, सत्तेनी नाही, पदानी नाही, पैशानी नाही. मनुष्य शोभून दिसतो त्याच्या वागण्याने. एखादा मनुष्य असू द्या ना, आमच्या परळीला एक महात्मा आहे, ते साधू पुरुष यायचे. आम्ही लहान असताना आमच्या गावाकडे भिक्षा मागायला यायची. भिक्षा मागायला की मोठे मोठे महाराज लोक सुद्धा त्यांच्या पाया पडायचे नाही का, त्यांना पाया पडायचे. त्याचं तुळशीराम महाराज होतं बघा नाही का, तुळशीराम महाराज यायचे भिक्षा मागायला, आणि मारुतीराव महाराज सुद्धा त्यांना नमस्कार करायचे, मोठे मोठे साधू सुद्धा नमस्कार करायचे. मग आम्हाला वाटायचं हा मनुष्य तर काही पारमार्थिक नाही, याला काही कीर्तन भजन येत नाही, आणि या माणसाच्या आपण काय म्हणून पाया पडा. तर महाराज म्हणायचे त्याला काही नका येऊ जा, पण त्याचं वागणं चांगलं आहे. पण ज्ञानाला किंमत नाही, धनाला किंमत नाही, पदाला किंमत नाही, व्यवहारात आणि परमार्थात चांगलं वागण्याला किंमत आहे. आणि चांगलं वागणं याचंच नाव परमार्थ आहे. मनुष्याचं वाईट वागणं चांगलं वागणं
फरक म्हणजे काय? मग काय करावं लागेल माणसाला? आपला उद्धार करून घ्यायचा आहे, अपवित्र शरीर पवित्र करायचे, भगवंताची भेट करून घ्यायची, भाग्य उजळायचे. मग माणसाला नेमकं काय वागावं लागेल, कशापासून दूर राहावं लागेल आणि काय करावं लागेल ते महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. सांभाळावं लागेल, काय आचरण करावं लागेल, नेमका परमार्थ म्हणजे काय आम्हाला सांगा. महाराज म्हणजे बाबा फार काही करण्याची गरज नाही, मग मी सांगतो त्या गोष्टी करा. शरीराला झोप यायला काय देऊ का गोंगड? लक्ष करा. त्याला आता 1:30 वाजत आलाय. वाजलाय का 1:30? दीड कशाचा आहे नाही कवर झालं कीर्तन सुरू. ते दिवसात करावं लागेल. काय ब्रज काय आहे परमार्थामध्ये सांगा. निषेध कशाचा आहे, काय करावं लागेल, काय सांभाळावं लागेल, काय वागावं लागेल, काय करावं लागेल. महाराज म्हणले फार काही सांभाळायची गरज नाही. व्यवहारामध्ये श्रेष्ठत्व मान सन्मान पाहिजे ना, मग 2 गोष्टी सांभाळा. म्हणजे जास्त खूप सांगितले नाही, जास्त नाही. साधने तरी हीच दोन्ही, हे 2 साधन कोणते? जरी कोणी साधेल, हे साधन. जर कोणी या 2 साधनाचं अवलंबन आम्ही सांगितलेलं जर केलं तर महाराजांनी त्याच्यावर कोणते साधन आहेत महाराजांनी दुसऱ्याच्या
परद्रव्य दुसऱ्याचं धन, परनारी दुसऱ्याची बाई, आणि याचा धरी विटाळ. या दोन गोष्टी ज्या माणसानं सांभाळल्या आणि या दोन गोष्टींपासून जो मनुष्य लांब राहिला त्याच्या एवढा श्रेष्ठ परमार्थी गोपाळे बाबा कोणीच नाही. आणि पहा, या संतांच्या अभंगाचा जर विश्वामध्ये जगामध्ये प्रसारण प्रचार झाला आणि या अभंगासारखे जर माणसं वागायला लागली तर पुन्हा रामराज्य यायला वेळ नाही. आता आपण पेपर पाहतो केवढे भ्रष्टाचार होतात, कुठं बलात्काराची बातमी येते, कुठं कशाची बातमी येते, कुठं कशाची बातमी येते. नीच कामं माणसं करायला लागली. बाबा महापुरुषांनी या दोनच गोष्टी सांभाळल्या आहेत. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाला यशस्वी करण्यामागे या दोनच गोष्टी असतात. आणि केवढ्याही माणसाला मातीत घालायला या दोनच गोष्टी कारण असतात, पैसा आणि बाई. पैशापासून आणि बाईपासून जो लांब राहिला तो मनुष्य एका उंचीवर जाऊन पोहोचतो. पण उंचीवर परद्रव्य परनारीचा अभिलाष, परद्रव्य परनारीचा अभिलाष, येथोनी हरास सर्व भाग्या, येथोनी हरास सर्व भाग्या. घटका दिवस मास, घटका दिवस मास, वर्षे लागती 3, वर्ष लागती 3, बांधले पतन गाठोळीस, बांधले पटन गाठोळीस. हो, गाठ बांधून शकून गाठ त्याला म्हणतात. महाराज म्हणाले बघा आता आठवलं विठाला नुसत्या अभिलाषा धरी तरी त्याचं पतन झालं, नरकाची काठ त्यांनी बांधून टाकली म्हणजे तुकाराम. यशस्वी माणसाला खाली आणायला रावण एवढा विद्वान होता, 4 वेद पाठ होते. संगीत जर भाऊजी रावण जर असा भजन म्हणायला जर बसला तर स्वतः हाताच्या एकदा एक मुंडकच कापलं आणि अंगातल्या नसायचा विना केला. हे शिरा काढल्या, शिरा काढल्या, आपल्या शिरा असतात त्याच्या शिराच्या तारा केल्या आणि मुंडक्याचा विना केला आणि भजन करायला लागला. एवढा मोठा भाविक, 4 वेदाचा अभ्यासक, एक दोन नाही. भगवान शंकराची पूजा रोज पांढरे शुभ्र 1000 कमळ वाहून करायचा. एवढाच श्रेष्ठ भगवत भक्त एके दिवशी एक कमळ कमी पडलं तर स्वतःच मुंडकं वाहून पंडितराव असं पुढे ठेवलं नाही. एवढा मोठा भक्त, तेवढा ज्ञानी तेवढा विद्वान असून कलंक लागला कशामुळे? दुसऱ्याच्या बाईची अभिलाषा केली म्हणून. आज जगात कोणीतरी रावण महाराज की का म्हणला नव्हते? मोतीराम महाराज की रावणानं काही तुमचा बाप पाडला होता का? काय केलं होतं रावणानं? त्याचं नाव काय? एवढा ज्ञानी असून मातीत काय गेला? उगा एका बाईचा नाद केला म्हणून गेला. विठाला ज्या महापुरुषांनी बाबा या परमार्थामध्ये तेच आहे ज्यांनी कामावर विजय मिळवला, क्रोधावर विजय मिळवला तो श्रेष्ठ. रावणासारखा शहाणा नारीच्या संगतीनं वाया गेला. आणि आमचे तुकाराम महाराज साधी सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली भगवत भक्त परमात्मा पांडुरंगाचा अवतार, पण त्यांनी या विषयावर विजय मिळवला म्हणून आज गावोगाव त्यांच्या नावाने जय घोषून आहे. घरोघर जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा वाचली जाते, त्याचे पारायण केले जातात. त्यांना श्रेष्ठ मिळत. त्यांनी या 2 साधनांचा अवलंब केला, परद्रव्य परनारी. दुसऱ्याच्या पैशावर नजर ठेवली नाही. काही काही माणसं असतात बा दुसऱ्याचं धन म्हणलं की त्यांना फार समाधान वाटायला. सज्जनानं लक्षात ठेवा, कष्टाचं धन आपलं नाही तर लबाडीनं कमवलेलं धन आपल्याला साथ कशी देईल? आमच्या संतांनी सांगितले, या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया. पैशाच्या नादाला लागूच नका, कमवू नका असं नाही, कमवा पण जोडून या धन. उत्तम व्यवहारी उदास विचारे, कुणाच्या तरी घराचं वाटलं करून, कुणाचा खून खराबा करून, कुणाला काही फसवून, कुणाच्या घटस्फोटातल्या अशा प्रकारच्या धनाचं घेऊ नका. जे धन कष्टाचं नाही ते आपल्याकडे येतं पण आल्यावर वाट लावतं. बघा राजा परीक्षितीनं मुकुट घातला होता, वाट लागली का नाही, दिसायला चांगला होता, उघड डोक्यावर घालून फिरायला लागला, सगळी बरबादी झाली त्याची. काही काही माणसाला असं वाटलं की आता ह्या तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये विम्याची पद्धत आहे, विम्याची पद्धत आहे की हा विम्याची पद्धत आहे. रान 2 एकर 50 एकराचा विमा भरतो. किती एकराचा? 50 एकराचा. यंदा काही नाही, यंदा काही मागचं सांगायचं आता नाही. मी आता तर सांगायला झालं मागचं सांग. 10 वर्षाखालचं सांगा. विनोदाने दृष्टांत सांगायचा. एका मनुष्याला लाभ झाला होता खोटेपणानं. काय झालं? 2 जण प्रवासाला निघाले होते. प्रवासाला निघाले असताना एक मनुष्य
होतात त्याच्या मनुष्य सोबत होता झोपेला एक मावा नीट झोपायला ऐका झोप नका दुपारची वेळ आहे पंखे म्हणून तर पंखा बंद करायला लावला का पंखा लावला की माणसाला सुस्ती चढते आणि मी तर ताक पिऊन आलोय आज भरपूर पिले बरं का पण म्हणलं पंखा बंद करा गरमी होऊ लागली की माणसं थोडी जागे राहिले आणि पंखा लावला पंख्याकडचे बघा कसे गुंग झाले काही कळत नाही माणसे दोघ जण मित्र होते दोघ जण प्रवासाला म्हैस घेऊन विकायला गेले होते किनगाव हाळी गंगाखेड सारख्या बाजारला गेले आणि बाजारला गेल्यानंतर त्याची म्हैस जी होती ना तिची किंमत अशी भरपूर होती बा याने विचारलं केवढ्याला द्यायची म्हणली म्हैस आता एक मनुष्य बोळसर होता ते म्हणला तू शहाणा आहेस माझ्यासोबत तूच मला त्याच्यात काही कळत नाही पण असं सरपंचासारखं एखादा शहाणा मनुष्य सगळं घेतला म्हणजे चला जाऊ केवढ्याला एक आता हे ना पाहिलं केवढ्याची म्हैस आहे मनात विचार केला 90,000 रुपयाला जात्या केवढ्याला जात्या 90 पण हिनं कधीच बाजार बघितला नाही आपण ह्याला म्हणील ती ह्याला खरं वाटणार ते म्हणला माझ्या म्हशीचा भाव काय हे म्हणला ठाकून ठोकून 20,000 रुपयाला कशी तरी जाईल ह्याच्यावरी काही तुझ्या म्हशीची किंमत चढायची हिनं विचार केला मला 20-22,000ला तरी चांगलीच आहे मला आता गरीबाला 20-22,000 म्हणजे काय 4-5,000 रुपये लोकांनी पाकिटात भरलं की ते गाव दिवस वाटत प्रकार वाटायला लहान माणसाची अपेक्षा किती असते 100-50 रुपयाची नाही का गरीब माणसाला याला वाटतं घेतली होती 15,000 रुपयाला आणि 6-7,000 रुपये नफा मला व्हायला लागला जाऊ द्या म्हणला मग जा म्हैस घेऊन याने विचार केला म्हणून तू कशाला बेजायला येतोस तुझं काम बुडत त्या दिवशी दिवस तू कशाला येतोस मी जाऊन बा म्हैस विकून येतो गेला